सगळ्यांचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचं दुर्दैवी निधन ही आपल्या सगळ्यांसाठीच दुःखद घटना होती। आमच्या व्यक्तिशः माझ्या कुटुंबाची सुद्धा खूप मोठी हानी झाली असं मी मानतो। कारण जेव्हा आम्ही तरुण युवक म्हणून राजकारणामध्ये पुढे आलो तेव्हा 95 सालापासून त्यानंतर 99मध्ये राष्ट्रवादी नवीन निर्माण झाल्यानंतरच्या कालखंडात आमच्यासारख्या तरुणांना अजितदादांनी या जिल्ह्यात काम करायला संधी दिली, प्रोत्साहन दिलं। अनेक चांगले प्रसंग त्यांच्याबरोबर आम्ही अनुभवलेले आहेत। अनेक अडचणीच्या काळात त्यांनी आम्हाला मदत केली, ताकद दिली। आपल्या सगळ्यांचा आधार म्हणून अजितदादा होते। कालांतरानं आमचे पक्ष जरी वेगळे झाले तरी अजितदादांनी कधी आपल्या प्रेमामध्ये अंतर येऊ दिलं नाही। प्रत्येक वेळेस जातीनं विचारपूस करणं, कुटुंबाची विचारपूस करणं, अगदी मोठ्या मालकांच्या दुर्दैवी निधनाच्या वेळेससुद्धा हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी फोनवरनं त्या ठिकाणी चौकशी करून काय मदत लागली तर सांगा। म्हणजे असे कौटुंबिक होतेच, राजकीय तर होतेच होते, पण दादा महाराष्ट्राचा दादा होते। आज महाराष्ट्राचा दादा ह्या ठिकाणी त्यांच्या जाण्यानं गेलेला आहे। सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला खूप मोठी ताकद अजितदादा देत होते। अगदी कुटुंबाच्या कार्यातसुद्धा म्हणजे माझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळेससुद्धा अजितदादा तासभर येऊन बसले अगोदर। म्हणजे अशा पद्धतीनं एक मैत्री जपणारा असा हा नेता आज आमच्यातनं आपल्यातनं सगळ्यातनं गेला आहे। राज्याची हानी आहेच, त्यांच्या कुटुंबावर तर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासुद्धा आज सैरभैर आहेत। कारण आता नेतृत्व असं मिळणं हे काय सोपं नसतं। अनेक वर्षातनं असं नेतृत्व तयार होतं, पण महाराष्ट्राला न मिळालेला एक चांगला मुख्यमंत्री असं वर्णन अजितदादांचं करावं लागेल। मुख्यमंत्री होण्याच्या सगळ्या क्वालिटी त्यांच्यामध्ये होत्या, पण दुर्दैवानं त्यांना मुख्यमंत्री होता आलं नाही। तेव्हा महाराष्ट्र एका चांगल्या न मिळालेल्या मुख्यमंत्र्याला मुकलाय असं मला वाटतं।